नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन याच्यामध्ये काही वेकेन्सी आलेल्या आहेत. जवळजवळ 899 वेकेन्सी आहेत मित्रांनो. आणि या वेकेन्सी मित्रांनो पूर्णपणे 10वी 12वी आणि ITI यानुसार भरल्या जाणार आहेत मित्रांनो. या वेकेन्सीसाठी मित्रांनो शेवटची तारीख आहे ती मेच्या आधी आपल्याला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. बाकी मित्रांनो तुमचं एज लिमिट काय असणार आहे, वेकेन्सी कोणकोणत्या आहेत, त्याच्यानंतर PDF कशा प्रकारे आहे, ऑनलाईन वेबसाईट कोणती आहे, याच्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळते. मित्रांनो, सुरुवात आहे व्हिडिओला. त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. मित्रांनो, अशा प्रकारे हे पूर्णपणे नोटिफिकेशन म्हणू शकतो आपण आहे. हे प्री नोटिफिकेशन आहे मित्रांनो, तुम्हाला डिटेलमध्ये मी पुढे सांगतो. तर याच्यामध्ये जवळजवळ व्हेरियस पोस्ट जे आहेत ते 899 पोस्ट आहेत मित्रांनो. मे 2026 याची शेवटची तारीख असणार आहे आणि पूर्णपणे आपल्याला जे आहे ते अप्लाय मोड ऑनलाईन असणार आहे मित्रांनो. यामध्ये स्टार्ट डेट जी आहे ती 18 एप्रिलपासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. ती मेच्या 26 म्हणजे थोडक्यात एक महिना पकडू आपण, ते मेच्या 17 ते 18 पर्यंत हे फॉर्म आपण भरू शकणार आहे. एजचा जर विचार केला मित्रांनो तर एज जे आहे ते मिनिमम 18 असणार आहे आणि मॅक्झिमम मित्रांनो पोस्ट वाईज 25 ते 27 असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी फी आहे, ऑनलाईन फॉर्म करायची जी फी आहे मित्रांनो, जे अनरिझर्व्ड आहेत, OBC आहेत, EWS त्यांना ₹50 असणार आहे मित्रांनो. SC ST साठी इथे फी नाहीये. त्याच्यामध्ये पोस्ट कोणकोणते आहेत मित्रांनो, याच्यामध्ये ड्राफ्ट्समॅन आहे, हिंदी टायपिस्ट आहे, स्टोअर कीपर आहे, टेक्निकल, त्याच्यानंतर ऑपरेटर कम्युनिकेशन, ऑपरेटर एक्झिक्युटिव्ह मशिनरी आणि इलेक्ट्रिशियन अशा प्रकारच्या यामध्ये जवळजवळ 899 वेकेन्सी आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पुढे जर गेले मित्रांनो तर BRO ESM अँड PWD वेकेन्सी कोणकोणत्या असणार आहेत. तर यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन आणि PWD साठी कोणकोणत्या वेकेन्सी असणार, यामध्ये ड्राफ्ट्समॅन असणार आहे 3, त्यानंतर हिंदी टायपिस्ट असणार आहे, स्टोअर कीपर टेक्निकल असणार आहे, ऑपरेटर कम्युनिकेशन असणार आहे, ऑपरेटर एक्झिक्युटिव्ह मशिनरी असणार आहे, इलेक्ट्रिशियन असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिला BRO 2026चा, तर इलेक्ट्रिशियन असू द्या, ऑपरेटर कम्युनिकेशन असू द्या, ड्राफ्ट्समॅन असू द्या, यामध्ये फक्त 10वी पास असणं इथं गरजेचं आहे आणि बाकी ज्याचा जो ट्रेड वाईज ITI असेल तो इथं असणं गरजेचं आहे. त्यानंतर हिंदी टायपिस्ट जर असेल मित्रांनो यांना 10वी पास असणं इथं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्हाला टायपिंग टेस्ट सुद्धा द्यायची आणि तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर स्टोअर कीपरसाठी 12वी पास आणि तुम्हाला इंटरमिडिएट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड बोर्ड इंडिया अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे काही स्टोअर कीपरचं तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे. ऑपरेटर एक्झिक्युटिव्ह मशिनरी OEM साठी मित्रांनो 10वी पास. त्याचनुसार मित्रांनो तुम्हाला रेकग्नाइज्ड बोर्ड इन इंडिया व्हॅलिड HMV ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे हेवीचं लायसन्स असणं इथं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एजचं पूर्णपणे तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे जे तुमच्या पोस्ट वेकेन्सीचं ते अशा प्रकारे असणार आहे मित्रांनो. सिलेक्शन प्रोसेस मित्रांनो यामध्ये कशी असणार आहे मित्रांनो, यामध्ये रिटन एक्झामिनेशन झाल्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, त्यानंतर प्रॅक्टिस स्किल्स टेस्ट आणि मेडिकल अशा प्रकारे तुमचं जे काही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे मित्रांनो. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सिंपल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काय आहे ते लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत, तर याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जे काय आहे ते 10वीचं असेल, 12वीचं असेल, ITIचं असेल, स्किल टेस्ट असेल, याचं तुम्हाला पूर्णपणे जे काय आहे ते तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे एज डोमासाईल, त्याच्यानंतर तुमचा जातीचा दाखला, त्याच्यानंतर तुमचा रहिवासी दाखला अशा प्रकारे जे काही बाकीच्या भरत्यांना डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट असणं इथं गरजेचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे हा भरतीचा जे काय ते डिटेल माहिती आहे. यामध्ये तुम्हाला अजूनही काय माहिती हवी असेल तर सिंपल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला त्याबद्दल ती सविस्तर माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.